राधिका सावळे सादर करत आहोत एकांकिका PCO. थांबा, तुम्ही नाही, घरच्या लक्ष्मीला देणे अपेक्षित आहे. हो भाऊजी, आपण शेजारी असलो म्हणून काय झालं? एका घरातल्या सारखीच आहोत ना? घरच्या असणं आणि घरातले असणं फरक आहे ना. अगं राधा चुलते. नाही, तुम्ही द्या बरं. बरं बाई. भाऊजी, बरं झालं तुम्ही फोन केला. अहो आसपास फोनच नव्हता. आता येत जाऊ आम्ही सुद्धा फोन करायला. काय हो वहिनी? अहो वहिनी नक्की या, तुमचाच आहे ना फोन. कसा आहे आश्रय? फोन छान आहे, छान आहे. आजी जोडला का फोन? हो घरीच म्हटलं, जॉली कसं नाही आला अजून? वाव, डिक्टेटर फिल्म मध्ये जसा फोन होता ना तसाच दिसतोय. आता मी पण माझ्या किरणला फोन लावला. हां, पण किरण मिळाली का रे? अरे किरण एक ना एक दिन मिली जाएगी. मी पण ते गाणं म्हणणार. जादू तेरी नजर. हा, नारळ फोडल्याशिवाय कुणीही टेलिफोनला हात लावायचा नाही. आणि तो कधी फोडायचा? पहिला फोन आल्यावर नंबरच माहित नसेल तर कोण करणार आहे फोन? टेलिफोन ऑपरेटर वाले करतीलच ना. कनेक्शन सुरू झाले का नाही ते बघायला. आपण नारळ फोडायचं नाही. फोनवर अरे, फोनवर कसं फोडणार? फोन फुटणार नाही का? फोनवर नाही. आपण दगडला गेले नारळ फोडायला. आहे की? कुठे? हा काय? काय आजी आम्हा आणच घेऊ. अहो बाजारात नाही. अहो श्याम सुंदरकडे लागलाय फोन. आता सुंदर आडनाव कसं असेल हो? अहो माझं नाव श्यामसुंदर राधेश्याम माने आहे, राहणार सोनसागर. तुमच्याबद्दल म्हणून विचारलं असेल मी. अहो, पण तुम्ही सांगा ना मग. अहो बायको आहे माझी राधा, आपलं राधिका माने. हो चालेल चालेल. हो धन्यवाद. काय म्हणाले? फोन सुरू झाला म्हणाले. अगं बाई, दगडाने दगड आणला. आजे बर फोडायचं नारळ घ्या. चला उडतो नारळ. ऐकलं का? कधी एखादी रात्र सुद्धा बाहेर गेले नाही. पण हे गाणं काय म्हणते? तुम्हारी याद सताती. हो टेलिफोन साहेब, आता हे गाणं गाण्यासाठी घर सोडून जावं लागेल का मला? हो मग. तर आज ते सिमरनसाठी किस्ती करतो. राज सिमरन हे कोण म्हणतात? हे कसं माहिती असणार? गेल्या वर्षभरात साधा एक सिनेमा तरी सोबत पाहिला का आपण? कुठल्या सिनेमात आहेत ते? दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. खूप मस्त सिनेमा आहे. जेवाल्याने सांगितलं असेल ना. हो. अगं जाऊयात ना मग रविवारी. अगं बाई खरंच? हो. आम्ही तर आताच म्हटले होते. अगं मग आपण पण असंच जाऊया. तसं पण ऑफिसमध्ये चर्चा सुरू आहे तू. ऑफिस मधले म्हणतात म्हणून ना, तरीच म्हटलं. भोपळ्या चालू. अगं तुला काही वेळ लागलं होतं काय? नाश्त्याला भोपळ्या चालू आपण देतो. मग काय होतंय त्याला? काही होत नाही ग, पण गेल्या 4 दिवसात प्रत्येक भाजीत भोपळा खायला देते. आणि त्या दिवशी तर शहरच केलास, वांग्याच्या भाजीत भोपळा. अहो, त्या तोंडावळ्याच्या भोपळ्याच्या वेलीला ना खूप भोपळे आले म्हणून. आणि ती 2 आठवड्यांपूर्वी कारल्याची भाजी खूप जमत होती ग. ती कोणाकडून? ती हसरींकडून. अहो, तुम्हाला सांगते, हा फोन आलाय की नाही, तेव्हापासून कोणी ना कोणी काही ना काहीतरी देतच आहे. त्याच्यामुळे माझ्या गाण्याची सत्ता गरज पडत नाहीये. राधा पण किती घेणार, याला काही मर्यादा? आता ते एवढं प्रेमाने देतात म्हटल्यावर
तर चांगलीच टेलिफोन ऑपरेटर झालीस की. काय नाही सवय झाली मला. मला पण. हा? हा. अहो, भाऊजी आहे ना? काय कोण? येऊ तुमचंच आहे. स्वयंपाक करत होते वाटतं. हॅलो अरे चल हा ती काय गेली हा आधी मी सांगतो तिला हा काय गेली हा हा हो झाले तरी काय? अहो, भाऊजी झालं तरी काय? काय झालं काय म्हणताय हे घ्या रुपया? आनंदाची बातमी हिला काय सांगतो हिच्या भावाला मुलगी झाली आहे ना हिच्या भावाच्या बायकोला मुलगी झाली आहे अरे बाबा, काय आनंदाची बातमी असते. अहो, तर मुलगी साखर केवढी हो, आहे? एक मिनिट थांबा. भोपळ्याचा हलवंतापेक्षा हो, असे. कसे साखरेपेक्षा भोपळा जास्त गोड झालाय. हो तिला प्रचंड आनंद होईल 6 वर्षानंतर मूल झालंय त्यांना अरे वा वा, छान छान अभिनंदन आसरे. तुम्हाला पण हे घ्या. एक वाटी संपली. हा. आसरे ओ आसरे. वहिनी आज मी म्हणतो होतो की बाहेर गेली आहे ते आणि तिच्या सोबतच खातो अहो, भाऊजी, निर्देश तुम्ही आले आहात तरी या. या तुमचे पाटीलच घेऊन जा. काय भोपळ्याचा हलवा. हा कसे भोपळा खाल्ल्याने हृदय चांगलं असं म्हणतात. आणि हृदय चांगलं राहिलं की प्रेमही वाढतं मला सांगतो, गेल्या 4 दिवसात नुसतं उचललंय. काय ऐकलं नाहीस ना काही? बघूया तुम्हाला नंतर. ते चाललंय चालू द्या चालू द्या हसरीने रुपये दिले ना? हो. द्या इकडे. माझ्याकडे राहिल्याने काय बिघडणार आहे का? मग माझ्याकडे राहिल्याने काही बिघडणार आहे का? द्या इकडे. येण्याचा पगार पण तुलाच आणि हा रुपया पण तुलाच पाहिजे. सासऱ्यांना आनंद झाला म्हणून त्यांनी रुपया दिला. हो. असे दिवसभरात 10-12 फोन येतातच आनंदाचे. आता आनंदाचे फोन येत नाहीत. आपल्या माणसांसोबत बोललो ना आपण ते आनंद होतो. आज हसरींना आनंद झाला म्हणून त्यांनी रुपया दिला. म्हणजे कारला नाही तर मोकळा देतील. अजून काय देणार आहे? तुम्ही गप्पा हो. मी काय म्हणते आपण खावायचे का? काय? जे आपण तुमचे पैसे घ्यायचे. हो. अगं पण का? काय म्हणजे नेहमी वस्तू विचारावं लागतं ना आपल्याला. मग त्यातच थोडीफार मदत होऊन जाईल. तर आज आपली गरजच नाहीये ना. अशी कशी गरज नाहीये. पहिल्या कधी घरच्यांना आठवण होते ना मग मदत होऊन जाते. बाबा, मदतीची पण गरज नाही अहो, आपल्याला. हा फोन माझा आहे. हे घर सुद्धा माझं आहे. मला हवं ते करीन मी. ऐक माझं. हलवा दिला ना मग गप्प खा. नाहीतर काढला करीन घरात. टेलिफोन ऑपरेटर. हॅलो. व्यवस्थित आहे सगळं. शाळेत गेली. सुट्ट्यांमध्ये येतो. बाबांची तब्येत कशी आहे? आई तुझे आठवण येते ग खूप. पत्र काळजी घे. तुम्हाला बोलायला नाही लागतो ना हो. अडखळत अडखळत बोलता. बहिणीला घेऊन येत जा. आईशी बोलायचं होतं. बरं वाटतं बोललं. माझं इतकं वय झालं पण तिने मला कधी जाणून नाही दिली की मी हा करतो म्हणून. तिच्या माझं
नाहीये ना, जे घडते तेच बोलतोय. सोडा, तुम्हाला ना माझी किंमतच नाहीये. गेले ना कुठे तरी इकडचं पण तिकडे होत नाही तुमचं. आता तू कुठं जाणार आहेस? ते जाणार तरी गेली एक दिवस उसंत हे घे, नाही. हाडं बघ हे. हो माने हो, आलो आलो. हॅलो? गजाला हा, अहो इतक्यातच. अहो ते नाहीयेत घरी. बाहेर गेले. आता मला कसं माहिती असणार कुठे गेले? हो, हो, सांगते हा. हो. बरं बरं येतो. काय करायचा? कोणासाठी फोन होता? ते गायचं घेऊ. आत्ताच बोलत होते माझ्याशी. काय बोललो? तुम्हाला व्यवस्थित नाही कळतं का हो? आता फोन देण्यामागे कसला आलाय व्यवसाय? सोपं आहे. आता जर काय तुम्ही फोनवर बोलले असते, तर मला 20 पैसेच प्रति मिनिट मिळाले असते. पण त्यांनी जर कॉल केला, तर 60 पैसे प्रति मिनिट मिळतील. म्हणजे 40 पैशांचा जास्तीचा फायदा. वा. छान. कसं आहे, घराला घर द्यावं, पण व्यवहाराला चोख राहावं. सोडा, तुम्ही झाडं नाही का हो? हो. हो, मग माझ्यासाठी पण एक कप टाका. ओय दाजी, हे मिळाली. आपण ते घेतला. एवढा कुठचा अमिताभ? राजे बरं, काय काम काढलं? भाभी तुमको मालूम अपन को मालूम इनको काय करे मालूम आपने तो बताया नहीं क्या अपन कहाँ गया था क्यों गया था किसने गया था बरं, सांगता का? आता ऑफिसला जायचंय मला. राजी ये देखो कौन का लाया दादी कौन का ला तू कशाला आणलाय? अहो, तुम्ही चहा टाका ना हो. चलो हाँ भाई फोन उठने का पर ये लाओ लाओ हाँ अगं बाई, फोन का तुटेल? वही ये है कब तो डर ऐसे बड़े-बड़े शहरों में है ऐसी छोटी-छोटी बातें होती रहती है. वही नहीं भारी सुनते हैं तुम्हारा सुनते हैं राधा, अगं फोन करायचा होता अगं. आजी, तुम्हाला सांगितले ना हो मी. अगं महिना झाले गं. मुलाने पैसेच नाही पाठवले. तुमचं खरं आहे हो, पण तुम्हाला एवढी जास्त उधारी दिली तर बाकीचे मागे लागतील. आणि मग हळूहळू कोणीच पैसे देणार नाही. अगं पण माझी अडचण येते ना तुमच्या लक्षात? नाहीतर एका फोनने काय बिघडणार आहे तेव्हा? केलंच ते फोन. आजी, सॉरी हा, नाही जमणार. अगं आजी पण बस दे चल जॉली, चाय तयार आहे. जॉली कुठे गेला? गेला तो. बरं घे, चाय. लवकर ये, थांबव दे. राधा, फोनला लॉक टाकते खरं, पण कोणी फोन नाही लावून दिला याचा राग होतो. तुझ्या फोनची वायर कापली किंवा तुझ्या फोनवर दगड घातला तर अगं बाई, कोण उगाचच का करेल असं? अगं बघ ना, तू नसताना फोन लावू शकतात, मग फोनवर दगड पण घालतील ना. खरंच की हो. आता काय करायचं? चहा प्यायचा. हो का? चहा घे गं, छान झालाय. काय तुम्ही संध्याकाळची चेष्टा करत असता? किती चेष्टा नाही करणार, तर कोणाची करणार? घरचे दाखवून खायचं बाबा. ए राधा, इधर ग्लास घेऊन जा. राधा, हो. कोमलला आणते. कोण डोकं? या. अहो, ऐका ना. बोल. नका ना जाऊ. तुला माहितीये का ते शक्य आहे का? ठीक आहे, जा मग. छान आहे. राधा, जाणार होतात ना? जा ना मग. तू कुठे ठेवले ते सांगायचे माझे. मला काय माहित? राधा, असं वेळपणा करू नकोस, बस तू केला माझी. चुकू द्याच. बरं, नाही जात. पण एवढं लक्षात ठेव, या 2 दिवसात नाही ना गेलो, पुढच्या महिन्यात आठवड्याभरासाठी जावं लागेल. चालेल? अगं इथेच होते, मला सांगायचं ना. मी घेतले असते. खूपच चिडचिड झाली माझ्या बायकोची. बरं,
आलं ना लगेच फोन करतो. आणि ते गाणं पण म्हणतो बरं का. कोण साहेब कोणतं होते गाणं? काय नको. बर नाही म्हणलं तूच म्हणत होतीस ना एखादी रात्री तरी बाहेर का माझ्याशिवाय. नाही म्हणणार हो आता. बरं काय माझ्या बाळा. काय नको. तुम्ही आणा फक्त लवकर. अहो वहिनी असं नाही सकाळी सकाळी. तुम्ही पण आज सकाळी सकाळी अहो नाशिकला निघालोय 2 दिवस म्हणजे आता. आणि तुम्ही फोन करायचा होता तिच्या मामाच्या बायकोला मुलगी झाली ना. अहो पण त्याला बरेच महिने झाले ना. अगं राधा, जेव्हा तिचा जन्म झाला ना तेव्हा तिच्या हृदयाला छिद्र होतं बघ. डॉक्टर बोलले 7-8 महिन्याची झाली ना ते ऑपरेशन करू. कालच बोलणं होते पण खूप काळजी का नाही. अहो रात्री यायचं ना मग फोन करायला. अहो फोन करा ना तुम्ही. मी आले का? नियमच बनवलाय की तसा. काय तो रात्रीचा फोन केला. हॅलो, साखरे पेशंटला देता का? हॅलो, हाय, कशी आहे गं बाळाची तब्येत? येते आलं लवकर भेटायला मी तुला. हो माहिती काय म्हणते ती? ठेवते. वहिनी, वहिनी.
राणींना खूप काळजी आहे हो काळजीची. हो ते पण ऑपरेटर होते. तुम्ही तर सरळ गळ्यातच पडताय. तुम्ही बघितलं तर काय म्हणेल? कोणी काय नाही म्हणत. फोन तर करायचं ना. केला होता, तूच कट केला. केलं होतं. मग नंतर का नाही केला? आता वेळच नाही मिळाला ना. कामच होतं बघ. तुम्हाला ना माझी काळजीच नाहीये. अशी कशी तुझी काळजी नाहीये? आणि तुझी काळजी करायला तू काही देखील होतीस का? राधा काय झालं? राधा बोल काय झालं? मी गेल्यापासून ना जाऊ देत. बरं, सांगतेस का आता? अरे, आलंच नाही हो. अरे, फक्त फोनवर बोलायचे आणि निघून जायचे. उगाच माझ्यात ताप झालं. तरी पण कोणी विचारलं. आता उतरलाय. अगं पण मी तर मागच्या वेळेस असंच गेलो होतो तेव्हा तर सगळेच होते ना. हो, हो, तेव्हा तर रात्री जेवायला सुद्धा होते. आजी थांबा मी ठेवते. हो बहिणी, 50 रुपये दिला की बघते अजून. आजी कशाला घेता मी घेते का? अगं राजा बघ आजी ऐकतच नाहीये. आजी कशाला आली इकडे? मस्त्री वहिनी होती गेल्या. आता तर इथेच होत्या ना. मस्त्री वहिनी, ओ मस्त्री वहिनी. अहो तिकडे काय करताय? भाऊजीशी करमत नाही वाटतं. विश्व, काहीतरी तुमचं पण. अहो घरी गेले होते. त्याला सांगायचं राहिलं. त्याने स्वयंपाक करून ठेवला होता. दूध घेऊन आले. अगं राजा आमच्याला नाही बोलवलं. हो, आता तुम्हाला करमत नाही वाटतं. लॉरी गेलाय बोलवायला. अरे जो यावाय काका आलोच. आले ना मग तुमचे हे. काय झाली हो? शिवला नाही म्हणता? चलली. तिकडे वेळ झाली का? अगं, कुठे आहे तू? शिव, ए शिव. वासू दे, खेळून दे. पण ते नंतर घेऊन जा जेवणाच्या सोबत. आई गं! अगं बाई, काय झालं? शिव चोरून गेला? पडली ती. काय? शिव, शिव, शिव. आजी, हळू बोला. आजी. तेव्हा 2 दिवस तुमची आठवण येत होती हो. पण कधी एकटं नाही वाटलं. का? कारण सगळे सोबत होते. मग आता का नाही? कारण राधा, काय? फोन काय केला होता? वहिनीला आणलं का? नाही. अहो, घेऊन या मग. पण तुम्हाला जास्तीचे पैसे द्यावे लागतात. आईला फोन करायचा होता. अरे, भाऊजी, आधी वहिनीला घेऊन या. पहिली महत्वाचा फोन आला. रात्रीचा फोन करता येणार नाही भाऊजी. भाजीचं ऑपरेशन आहे का माझ्या? जेवण बनवलंय मी तसा. आपल्या माणसांसाठी नियम बाजूला नाही का ठेवता येणार? वहिनी, तुम्हीच म्हणता ना, घराला घर द्या वापस. व्यवहाराचा शोधला. अगं पण राधा, आजी, या. फोन करायचा होता मग. पैसे आणले का? अहो, घेऊन या मग. एकतर आधीच एवढी उधारी वाढवून ठेवली आहे आणि आधीच फोन करायला. फोन केला असता. आजी, आधी पैसे घेऊन या. करू देत नाही फोन. आजी. आता काय करायचं? मी पैसे देणं बंद करतो. पैसे घेतले म्हणून माणसं दुखवले तुला. नाही, मग कशामुळे? माझं चुकलं. मी इतकं पण व्यावहारिक नव्हतं व्हायला पाहिजे. समजलं. हो, पण आता काय करायचं? काय नाही. मग हे असंच चालू द्यायचं? चालू द्यायचं. राधा, ही आपली माणसं आहेत गं. आपण त्यांच्यासोबत किती जरी वाईट वागलो ना तर ते लगेच विसरले. फक्त त्यात आपलेपणा पाहिजे ना. हो, पण तुम्हाला वाटतं ती विसरतील? हो, का नाही? स्वतःचा एक करायचं. व्यवहाराला तुझं व्हायचं करायचं. पण घराला भेटून द्यायचं. आता कसं आहे माहिती आहे का? पैसा जगू शकतो गं. पण जगावं कसं हे नाही ना सांगू शकत. हो काय जा आता आजींना बोलाव. त्यांना म्हणावं तुमच्या मुलाचा फोन आला. आपण नाही आलं ना. आपण बोलू शकतो ना. एवढंच त्यांना बरं वाटेल जा. हो, तुम्ही चहा टाका मी आजीला घेऊन. आजी.
तुम्ही ऐका चालू करायचं का आता हा चल सगळे 1 2 सविता